महात्मा गांधी यांच्या 76व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच रणजित सावरकरांच्या दाव्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत रणजित सावरकर यांनी एक पुस्तक लिहिले आणि त्यामध्ये त्या पुस्तकातील दावे अतिशय धक्कादायक आहेत। नेमकं काय आहे पुस्तकात बघूया एक रिपोर्ट। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या एका दाव्यानं देशभरात चांगलीच खळबळ माजली आहे। 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यानं महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली। महात्मा गांधी हत्या प्रकरणात 15 नोव्हेंबर 1949 रोजी गोडसेला फाशीची शिक्षा देण्यात आली। गोडसे सोबतच त्याचा सहकारी नारायण आपटे याला सुद्धा फाशीची शिक्षा देण्यात आली होती। मात्र गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रणजित सावरकर यांनी आपल्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत वेगळाच दावा केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। अशावेळी रणजित सावरकर यांनी आपल्या पुस्तकात नेमका काय दावा केला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। 76 वर्षांपूर्वी अशी घटना घडली ज्यामुळे जगाचं राजकारण बदललं। त्याचा डाग सावरकर यांच्यावर लावला गेला। नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केल्याचं सांगितलं गेलं। मी कपूर कमिशनचा अभ्यास सुरू केला। तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारलाही नाही। नथुराम गोडसे यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं नाही। नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यांमधून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही। पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे। 2 फुटांवरून अशा गोळ्या मारणं शक्य नाही। मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता। फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबारावर आधारित आहे त्याचा फोटो जोडला आहे। पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत। हे सगळं मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे। पोलिसांनी तपास नीट केला नाही। नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे 100% खरं। त्यांनी गोळ्या मारल्या हेही 100% खरं। पण नथुराम गोडसे यांच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधीजींचा खून झाला नाही। पुस्तकाबाबत रणजित सावरकर यांच्याशीही आम्ही संवाद साधला आणि त्यावेळी ते आपल्या दाव्यावर कायम राहिले। दावा क्रमांक 1, गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू नाही। नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या हे 100% सत्य आहे। मी ते अजिबात नाकारत नाही। पण फॉरेन्सिक एव्हिडन्सनुसार त्या गोळ्या नथुराम गोडसेंच्या नव्हत्या। 9 mm पिस्तुलातनं ज्या जखमा गोळ्यांच्या जखमा होतात त्या गांधींच्या शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा खूप मोठ्या असतात। दावा क्रमांक 2, 2 पेक्षा अधिक जणांनी गांधींवर वेगवेगळ्या दिशेनं गोळ्या झाडल्या। ज्या अँगलनी गोळ्या मारण्यात आल्या तो अँगल वेगवेगळ्या विरुद्ध दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यामुळे 2 पेक्षा अधिक जणांनी छोट्या कॅलिबरच्या पिस्तूल किंवा गनमधून या गोळ्या झाडलेल्या आहेत असं अहवाल सिद्ध करतं। दावा क्रमांक 3, नथुराम गोडसेंना फाशी दिली तर एक राजकारण साधणार होतं। नथुराम गोडसेंना फाशी दिली तर एक राजकारण साधणार होतं। इतकंच नाही तर निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक आणण्याचा प्रयत्न झाला का असा सवाल रणजित सावरकर यांना विचारला। त्यावर त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा। मी 7 वर्षाचं संशोधन माझं याच्या मागे 1 महिन्यापूर्वी पूर्ण झालं आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर येणं मला आवश्यक होतं। माझं म्हणणं असं होतं की त्यांना एक लीगल इन्व्हेस्टिगेशन किंवा हे काय पाहिजे एक ओपिनियन हवं होतं ते मी दिलं। त्यामुळे ह्याची एक चर्चा होऊ द्यावी। ह्याच्यावरती कोणाला अजून त्याचं काही मत आहे, एखाद्याकडे अजून काही वेगळे कागद आहेत तर ते येऊ द्यावे। लेट देअर बी अ डिस्कशन, लेट देअर बी अ डिबेट। दरम्यान रणजित सावरकरांचं पुस्तक आणि त्यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे। आमचं तर स्पष्ट मत आहे की या भारतातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे होता। 75 वर्षाच्या वयाच्या माणसाला प्रार्थना करत असताना गोळ्या झाडणं हा माणुसकीचा प्रकार होता का? असं आहे की नेहरू गांधी यांना बदनाम करण्याचा कट गेले अनेक वर्ष या भारतात चालू आहे। आता मात्र तो फारच फोफवायला लागला। लोक हुशार आहेत, लोक काय मूर्ख नाही आहेत। याबाबत गांधी विचारांचे नेते कुमार सप्तर्षी यांनी रणजित सावरकर यांच्यावर निशाणा साधताना सावरकरांची खोटं बोलण्याची परंपराच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय। एक क्षण सुद्धा मी विचारलं नाही सावरकर नावामुळे हे खोटंच आहे याच्याबद्दल माझी खात्री झाली। कारण सावरकरांची परंपरा खोटं बोलण्याची, परत हे संघाचे लोक हे सगळे खोटे बोलण्यामध्ये इतके माहीर आहेत
की एखाद्या वेळेला सत्य बोलले तर त्यांना रात्री झोप लागणार नाही की आज आपण सत्य कसं बोललो. तर रणजित सावरकर यांच्या पुस्तकातील दाव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र अधिक बोलणं टाळलं. रणजित सावरकरांनी म्हटलंय की नथुराम गोडसे गोळी मारली, पण ती नथुराम गोडसेच्या गोळीनी महात्मा गांधीचा वध झालेला नाही, ती गोळी दुसऱ्याची. नाही, मला याची काही कल्पना नाही. त्यामुळे कोण काय बोललं हेच मला माहित नाही. जे मी ऐकलं नाही ते मला विचारून. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या महात्मा गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या महान विभूतींबाबत सातत्यानं वाद झडत राहिली. पण हे सगळं केवळ राजकारणासाठी नसावं इतकीच माफक अपेक्षा. संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.